मराठा मंदिर मुंबई संचालित श्री रामराव विद्या मंदिर प्राथमिक शाळा जत तालुका जत जिल्हा सांगली सादर करीत आहोत बाल कलाकारांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम। बाल कलाकारांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम 2023-24 बालकांच्या मधील असणारे अष्टपैलू व्यक्त करण्यासाठी त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी मान्यवरांना निमंत्रित करण्यापूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि मराठा मंदिर काउन्सिल मेंबर माननीय ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव साहेब, संस्थापक अध्यक्ष अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान जत माननीय श्री एस व्ही भोसले सर, निमंत्रित सदस्य शालेय समिती कॅप्टन शिंदे साहेब, निमंत्रित सदस्य शालेय समिती माननीय श्री आर डी शितोळे सर, माजी प्राचार्य, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय साळुंखे साहेब, DYSP गायकवाड मॅडम, अन्सर शेख साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जत, गवारी साहेब, वळवी साहेब, कोडक सर आणि आमच्या प्रशालेवरती प्रेम करणारी सर्व मंडळी, यामध्ये विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी सर्व मंडळी आणि आमच्या सर्व पालक बंधू आणि भगिनींचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करावं आणि श्रीफळ वाढवावं। या कार्यक्रमासाठी श्री रामराव विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजचे विद्यमान प्राचार्य आदरणीय श्री LL बनसोडे सर, प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री पाठक सर, श्री कोळी सर, कारंडे सर आणि बनकळस मॅडम आणि प्राथमिक विभागाच्या प्रमुख शिंदे मॅडम रंगमंचावरती उपस्थित आहे। या बालकलाकारांना आपण सर्वांनी प्रोत्साहित करावं आणि त्यांना शाबासकीची थाप द्यावी आणि प्रोत्साहित करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रंगमंचाचं पूजन करावं। यानंतर या रंगमंचाचं पूजन झाल्यानंतर मी प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री पाठक सरांना विनंती करतोय, पाठक सर आपण मान्यवरांचं स्वागत गुलाब पुष्प त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन करावं। पाठक सर, माननीय ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांचा आपण स्वागत करावं। आपली उपस्थिती प्रार्थनीय रंगमंचावरती उपस्थित आहे। थोडंच मानांकित शाळेचे नामांकित प्रमुख श्री कोडक सर आपण रंगमंचावरती उपस्थित राहा।
संपादक त्यातील धन्यवाद. या शुभारंभानंतर कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनं होईल. व्यासपीठावरील सर्व श्रीफळ बाजूला करा. व्यासपीठावरचा झोत प्रकाश कमी करा आणि बालकलाकारांचा आविष्कार गणेश वंदना या ठिकाणी सादर होईल. या संपूर्ण कार्यक्रमाचं संचलन आपल्या अमोघ वाणीमध्ये आमचे सहकारी शिक्षक श्री चिपटे सर यांनी करावं अशी मी विनंती करतोय. यापुढील निवेदन श्री चिपटे सर. धन्यवाद सर. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करत असतो. आपल्या आयुष्यातला आनंद हा विघ्नहर्त्याच्या काना इतका असावा, अडचणी उंदरा इतक्या छोट्या असाव्यात, आयुष्य सोंडे इतके लांब असावे आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण हा मोदकासारखा गोड असावा. तसाच हा कार्यक्रम सुद्धा तितकाच गोड व्हावा म्हणून गणेशाला वंदन करण्यासाठी, गणेशाला साकडं घालण्यासाठी येत आहेत इयत्ता तिसरीचे बालचमू आणि यांना मार्गदर्शक केलंय श्री पाठक सर. सादर होत आहे गणेश वंदना. विद्यार्थ्यांना एक सूचना आहे, जी मुलं घरातून कार्यक्रमासाठी तयार होऊन आलेत त्या मुलींनी हॉलमध्ये आणि मुलांनी पहिल्या आणि दुसरीच्या वर्गात जायचंय पटकन. पोलिस तिथं थांबलेले, पालकांजवळ कुणीही बसायचं नाहीये. 1 2 3 स्टार्ट. Shall
अतिशय छान बालसंस्कृती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल उत्तम काळे व त्यांचे पोलीस स्टेशनचे सहकारी वनिता सकट उपस्थित झालेले आहेत। पाठक सरांना विनंती करतो आणि शिंदे मॅडमना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण करावं। निर्भया पताकातील उत्तम काळे यांचा सत्कार प्राथमिक पाठकांनी करावा। वनिता सकट मॅडमचा सत्कार बालवाडीचा प्रमुख शिंदे मॅडमच्या हात त्यांना विनंती करतो। आता पुढे आहे ना पुढे मुलगी कुठे आहे तिने आपल्या पालकांना पटकन भेटायचे। यानंतर बालवाडीचे विद्यार्थी सादर करत आहेत भारत का बच्चा। मेरे प्रभु श्री राम का लाल निशान लहराएगा, भारत की सरजमीन पर अब एक ही नारा छाएगा। हर घर में अब एक ही नाम जय श्री राम, एक ही नारा गूंजेगा जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा अब बोलेगा जय श्री राम, जय जय श्री राम। सादर आहे भारत का बच्चा हे गीत या ठिकाणी सादर करतायत बालवाडीचे विद्यार्थी आणि यांना मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी। तर बघूया भारत का बच्चा 1 2 3 स्टार्ट। बालवाडीचे विद्यार्थी सादर करीत आहेत भारत का बच्चा। त्यांना मार्गदर्शन केले सौ शिंदे मॅडम यांनी। सादर करीत आहेत भारत का बच्चा। बालवाडीतील बालचमू आपल्या समोर सादर करीत आहेत भारत का बच्चा। मार्गदर्शन केले त्यांना सौ शिंदे मॅडम। स्टार्ट 1 2 3 स्टार्ट।
निमंत्रित शालेय समिती सदस्य सन्माननीय श्री भोसले सर आणि विस्तार अधिकारी श्री गवारे साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. कारंडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं प्रशालेच्या वतीनं स्वागत करावं. आत कुणीही पालकांनी यायचं नाही, विद्यार्थ्यांनी आतमध्ये कुणीही प्रवेश करायचा नाहीये तिथं. विस्तार अधिकारी सन्माननीय श्री गवारे साहेब, शालेय समिती निमंत्रित सदस्य व माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री भोसले सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कारंडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. भोसले सरांचं स्वागत प्राथमिक विभाग प्रमुख पाठक सरांनी करावं आणि गवारे साहेबांचं स्वागत कारंडे सरांनी करावं त्यांना विनंती करतो. अधिकारी श्री गवारे साहेब यांचं स्वागत कारंडे सर करते. निमंत्रित शालेय समिती सदस्य व माजी प्राचार्य आदरणीय भोसले सर यांचं स्वागत प्राथमिक विभाग प्रमुख पाठक त्यांना विनंती करतो. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. देशाच्या सीमेचं रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून रक्षण करणारा तो जवान, हा जवान भारताच्या सीमेवर दिवस रात्र हिमवर्षाव सुरू असताना सुद्धा ते भारतीय जवान आपल्या सीमेचं रक्षण करत असतात, आपल्या भारतभूमीचं रक्षण करत असतात. आणि असंच एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहेत इयत्ता पहिलीची मुलं. त्यांना मार्गदर्शन केलंय सौ साळे मॅडम यांनी. वंदे मातरम गीत 1 2 3 स्टार्ट. मरने वाला है, ढाला है इस जिंदगी में, जानो है पाला
या कार्यक्रम प्रिन्सिपल सिद्धार्थ पब्लिक स्कूल जत, तसेच पाटील कमलाकर पाटील शारदा हायस्कूल जत, तसेच चव्हाण सर जिल्हा परिषद शिक्षक हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. अमन टोपी पर कर महाराष्ट्रात विविध सण उत्सव साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, मंगळागौर, नागपंचमी, शिवजयंती. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जो उत्सव आपण साजरा करतोय तो म्हणजे गणेशोत्सव. घरोघरी गणेशाचे आगमन होते, त्याची मनोभावे पूजा केली जाते. असेच गणेशाच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर असताना जे गाणे प्रचंड प्रमाणात गाजत होते ते म्हणजे आमच्या पप्पानी गणपती आणला. हेच गीत घेऊन येत आहेत बालवाडीची मुलं. या गीतासाठी मार्गदर्शन केलंय श्रीमती शिकरे मॅडम यांनी. तर बघूया या बालचमूंचा एक नृत्याविष्कार बालवाडीची मुलं आणि या गीतासाठी मार्गदर्शन केलंय श्रीमती शिकरे मॅडम यांनी. तर बघूया आमच्या पप्पानी गणपती आणला. 1 2 3 स्टार्ट.
छान या सुंदर गाण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत सर्वांकडून. पालकांनी एक विनंती आहे की आपल्या पाल्याजवळ थांबू नका. लहान मुलं तुमच्याकडे बघतात त्यामुळे ते नृत्य करायचं विसरतात. कृपया विनंती आहे की जरा पाल्यापासून आपल्याला दूर राहा. सध्याच्या युगामध्ये माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा आहेतच. पण या सध्याच्या युगामध्ये एक नवीन गरज माणसाची निर्माण झाली किंवा ती गरज बनली ती म्हणजे मोबाईल. मोबाईलनं जग आणखी जवळ आलं, लोकांमधील अंतर या ठिकाणी कमी झालं आणि माणसाचं जगण्याची जी वेगवेगळी साधनं आहेत त्यातीलच एक साधन बनलं ते म्हणजे मोबाईल. या मोबाईलवर आधारित एक थीम आपल्यासमोर सादर करत आहेत इयत्ता 2रीचे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन केलंय श्री कोळी सर यांनी. सादर आहे मोबाईल थीम. 1 2 3 स्टार्ट. अतिशय सुंदर असं नृत्य मोबाईल थीम या ठिकाणी सादर झालं. जेजुरी म्हटले की
आठवतो तो खंडोबा, मातंड, भैरव, मल्हारी अशी ओळख शिवाचे रूप आहे ते. महाराष्ट्रातील, कर्नाटकातील लोकगीतात खंडोबाचा उल्लेख आढळतो. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत. खंडोबा, शिव, भैरव, सूर्य या 3 देवतांचे एकत्रित रूप. या गीतातून जेजुरीला जाण्याची लगबग दिसते. सासू सासरे, प्रेम, आईबापा आणि घरामध्ये सुखी राजाची राणी कशी होते, जेजुरीला जाण्याची तयारी कशी केली जाते, या मल्हारीचा महिमा सांगणारे हे जे गीत आहे, हे गीत या ठिकाणी सादर करतायत इयत्ता 4थीचे विद्यार्थी गाडी घुंगराचे. आणि या गीतासाठी मार्गदर्शन लाभले श्री कारंडे सर यांचं. इयत्ता 4थीचे विद्यार्थी सादर करतायत गाडी घुंगराची. आणि या गीतासाठी मार्गदर्शन केलं श्री कारंडे सर यांनी. तर बघूया गाडी घुंगराची. 1 2 3 स्टार्ट.
अतिशय छान जोरदार टाळ्या झालेल्या आहेत त्या गीतासाठी. कवटेमंकाळ निर्भया पथकाच्या प्रमुख राजश्री गायकवाड मॅडम PSI या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं. सर्व मान्यवरांना सन्माननीय प्रभाकर भाऊ जाधव साहेब, श्री भोसले सर, आदरणीय शितोळे सर यांना विनंती आहे की आपणही रंगमंचावर यावं. सो गायत्री देवी शिंदे मॅडम यांनाही विनंती आहे की आपण रंगमंचावर यावं आणि आपल्या शुभ हस्ते PSI राजश्री गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सत्कार आपण या ठिकाणी करावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण रंगमंचावर यावं. जत व कवटेमंकाळ निर्भया पथकाच्या प्रमुख PSI राजश्री गायकवाड मॅडम यांचा सत्कार सौ गायत्री देवी शिंदे मॅडम यांच्या या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सौ गायत्री देवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते PSI राजश्री गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. गायकवाड मॅडम जत व कवटेमंकाळ निर्भया पथकाच्या प्रमुख आहेत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गायत्री देवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते गायकवाड मॅडमांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. आता झालेल्या गीतासाठी सतीश सुर्वे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर बालवाडीतील मुलं एक एनर्जेटिक नृत्य घेऊन येत आहेत. करंट लगा सर्कस पिक्चर मधील रणवीर सिंह, दीपिका पादुकोण मेरावाला डान्स सादर करत आहेत बालवाडीतील मुलं आणि या मुलांना मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी. मेरावाला डान्स करंट लगा एक एनर्जेटिक नृत्य म्हणून ओळखले जातात आणि ते नृत्य रंगमंचावर सादर करत आहेत बालवाडीतील बालचमू आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय बालवाडीच्या प्रमुख सौ शिंदे मॅडम यांनी. सादर आहे करंट लगा. 1 2 3 स्टार्ट.
त्याच्या अगोदर जे गाडी घुंगराची गीत झालं त्या गीतासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आदरणीय श्री के डी पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहेत. धन्यवाद. अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालं. यानंतर अनाडी चित्रपटातील गीत या ठिकाणी सादर होत आहे. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करत आहेत. गरीब बाळ जन्मानंतर त्याला पाळण्यात घातल्यावर त्यासाठी विविध प्रकारची गाणी अंगाई गीत गायले जातात. बाळाला खेळवणे मनोरंजन करणे यासाठी विविध प्रकारची गाणी म्हटली जातात. त्याच प्रकारचं असंच एक गीत या ठिकाणी या चित्रपटातलं घेऊन येत आहेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आणि या गीतासाठी मार्गदर्शन केलंय सौ साया मॅडम यांनी. तर गीताचे बोल आहे छोटी सी प्यारी सी मंडी सी आई कोई परी. छोटी सी प्यारी सी मंदिर यापूर्वीच्या गीतासाठी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जत श्री गवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालंय. हार्दिक आभार. सेंटरला जी मुलगी का नाही सेंटरला पलीकडे आली की नाही त्या अलीकडच्या 2-3 नंबरची असं ती बोलली बघा 1 2 3 स्टार. बघा ही छोटी सी प्यारी सी मंदिर से आई कोई परी. छोटी सी प्यारी सी मंदिर से आई कोई परी. बोली सी नारी सी अच्छी सी आई कोई परी. मुस्कुराते हम गीत की तरह ये तो लगे रामा के गीत की तरह. छोटी सी प्यारी सी मंदिर से आई कोई परी. छोटी सी नारी सी अच्छी सी आई कोई परी. मुस्कुराते हम गीत की तरह ये तो लगे रामा के गीत की तरह. खुशियाँ चली है लेती है माँ की ममता का मोल न कोई. रगों गाती है सुख बरसाती है माँ के जैसा तो भोल न कोई. उम्र भर मैं करूँ
साक्षी से आई कोई परी हाल में ऐसे झूलती रहो खुशियों की बहारों में झूलती रहो बातें मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे रामा के गीत की तरह अतिशय छान सादरीकरण, अतिशय सुंदर सादरीकरण केलेलं आहे गीताचं. ग्रामीण भाग म्हटला की आठवते की ग्रामीण भागातील जत्रा, आणि या जत्रेला जाण्यासाठी प्रत्येकाची काही ना काही गडबड सुरू असते, गडबड सुरू असते. गल्लीतले मित्रमंडळी गोळा करून सगळे मित्र त्या जत्रेला जातात. गाई गुरं पाण्यावर आणून गाई गुरं राखण्यासाठी गेलेली मुलं गाई गुरांना चारा टाकून जत्रेला जाण्याची तयारी करतात. शेतकऱ्याच्या दिवस माथ्यावर येताच आपली बैलजोडी सोडतो, त्यांना चारा पाणी देतो आणि निवांतपणे जत्रेला जात असतो. तशी ही सुद्धा आमची बालचमू जत्रेला चाललेली आहेत. अर्थातच काठीनं भोंगडं घेऊन द्या की हे गीत घेऊन येत आहेत त्याच्या दुसरीची मुलं, आणि त्यांना मार्गदर्शन केलंय श्री कोळीसा. गीत आहे काठीनं भोंगडं. इयत्ता दुसरीचे बालचमू आपल्यासमोर सादर करत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलंय श्री कोळीसर यांनी. गीत आहे काठीनं भोंगडं. 1 2 3 स्टार्ट. इयत्ता दुसरीचे बालचमू आपल्यासमोर हे नृत्य सादर करीत आहेत काठीनं भोंगडं. या गीताला मार्गदर्शन केलं श्री कोळीसर यांनी. पालकांना एक विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं. उभं राहिल्यामुळे पाठीमागच्या पालकांना कार्यक्रम दिसत नाहीये. विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं. 1 2 3 स्टार्ट. काठीनं घोंगडे अरे ये अर बाबा ये आणि काठीनं घोंगडे काठीनं घोंगडे येऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की ये
अतिशय बहारदार गीत या ठिकाणी सादर झालंय. त्यानंतर 1988 साली प्रदर्शित झालेला एक चित्रपट ज्याला 4 पुरस्कार प्राप्त झाले. तो चित्रपट म्हणजे तेजा. त्यातील गीतं एकाहून एक सुपरहिट झाली. त्यातील 1, 2, 3 या गीतासाठी अलका याज्ञिक यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, तर सरोज खान यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते अनिल कपूर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. याच गाण्याने आपल्या मराठमोळ्या माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीला देखील खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि हेच गीत घेऊन येत आहेत बालवाडीचे बालचमू. आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी. आणि गीताचे बोल आहेत 1, 2, 3. चित्रपटाचे नाव तेजाब. तेजाब या चित्रपटातील एक सुपरहिट असं गीत, ज्या गीताच्या मुळे माधुरी दीक्षित या मराठमोळ्या माधुरी दीक्षितला आपल्या कारकिर्दीत यश मिळालेलं आहे. असे एक गीत या ठिकाणी सादर होत आहे. 1, 2, 3 चित्रपट तेजाब. आणि या गीतासाठी मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी. तर बघूया 1, 2, 3 स्टार्ट.
अतिशय छान सुंदर सादरीकरण. म्युझिक इंडस्ट्रीत एक वेळ अशी होती की फक्त एका गायिकेची गाणीच सगळ्यांच्या ओठावर होती. तो काळ जर आठवला तर तो काळ होता 1998 ते 2002 आणि या काळातील प्रसिद्ध गायिका होत्या फाल्गुनी पाठक. 5 वर्ष त्यांनी आपली जादू रसिकावर चालवली. नवरात्रींचा सण असू दे, दांडिया असू दे, ते आठवलं तर आपल्याला एकच नाव आठवतं, ते म्हणजे फाल्गुनी पाठक. लोक त्यांच्या गाण्याची आवर्जून वाट पाहत असत. त्यांच्या अनेक अल्बम सुपरहिट झाले. त्याच एका अल्बम मधील एक गीत चुडी जग हक्के हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 3रीचे विद्यार्थी. आणि या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे गाणं ज्यांनी गायलेलं आहे ते आहेत फाल्गुनी पाठक आणि यांना मार्गदर्शन केलं सुद्धा पाठक सरांनी. तर असा एक अनोखा योग इथं आलेला आहे आणि या गाण्याचं सादरीकरण इयत्ता 3रीचे विद्यार्थी करत आहेत. मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर यांनी. 1 2 3 स्टार्ट.
अतिशय सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर झालंय. आज शास्त्रीय नृत्यापेक्षा वेस्टर्न नृत्याकडे लहानापासून ते मोठ्यापर्यंत कल वाढलेला आहे. शास्त्रीय नृत्य हा तसा भारतीय मूळ प्रकार आहे, तरी आज वेस्टर्न डान्स हा आघाडीला आहे. नृत्य कोणतीही असो, त्यामुळे शरीराचा व्यायाम होतोच, पण संगीत व कला याने मन उत्साहित राहते. वेस्टर्न डान्सचे विविध प्रकार आहेत, जसे हिपहॉप, पॉप, झुंबा, डुएट, ॲरोबिक्स, रोबोट डान्स असे अनेक प्रकार आहेत. असाच एक वेस्टर्न डान्स घेऊन येत आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी, आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय श्री कारंडे सर यांनी. तर बघूया एक वेस्टर्न डान्स. 1 2 3 स्टार्ट. Thank you.
अतिशय छान नृत्य. यानंतर एक आगळा वेगळा असं सादरीकरण आपल्या समोर होत आहे. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये लग्न, फारसे, हळदी कुंकू समारंभ म्हटलं का आठवतो तो उखाणा. स्त्रिया आपले पतीचे नाव घेतात, उखाणा असं या ठिकाणी म्हणतात. त्यामध्ये वेगवेगळे कोडे असतात. खूप प्रश्न हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. टोमणेवाजा प्रश्नोत्तरांनाही उखाणा असं म्हटलं जातं. नुसतेच पतीचं नाव घेतलं तर त्यांचं आयुष्य कमी होतं, समजुतीनं हा उखाण्याचा जन्म झाला असं मानलं जातं. पण आपल्या समोर सादर होणारा उखाणा हा तो नाही, एक वेगळ्या पद्धतीचा उखाणा की जो गणितातील वेगवेगळी सूत्र आहेत त्या सूत्राद्वारे इथं उखाण्यांचं सादरीकरण होत आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सादरीकरण करत आहेत बालवाडीतील बालचमू. त्यांना मार्गदर्शन केलंय सौ शिंदे मॅडम यांनी. सादरीकरण आहे गणिती उखाणे. 1 2 3 स्टार्ट. कोण म्हणजे स्वीट, कोण म्हणजे स्वीट, खडू म्हणजे विठ्ठल, खडू म्हणजे विठ्ठल, 1 मीटर म्हणजे 1000 लिटर, भूमिसागर रेती मोठा गट. थँक्यू. थंडीच्या दिवसात आम्ही घालतो स्वेटर 1000 मीटरचं 1 किलोमीटर. थंडीच्या दिवसात आम्ही घालतो स्वेटर 1000 मीटरचं होतं 1 किलोमीटर. खोप्यात खोपा, सुगरीचा खोपा, विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा. 4चा वर्ग 16, गणिताची उखाणे घेताना मुली झाल्या गोळा. माझं नाव सुवर्ण अजिंक्य शिंदे. 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, गणिताची उखाणे म्हणताना मुलं होतात गोळा. गणिताची उखाणे म्हणताना मुलं होतात गोळा. आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती, आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती. तिन्ही बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोणाची परिमिती, तिन्ही बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोणाची परिमिती. वाढदिवसाला मित्राचा फोन, वाढदिवसाला मित्राचा फोन, वर्तुळेचे व्यास, वर्तुळेचे व्यास, बरोबर तिच्या गुणले 2, बरोबर तिच्या गुणले. मिळाली मागी मी किलो खाता खाडू, मिळाली मागी मी किलो खाता खाडू, डोळ्याची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, डोळ्याची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, आयताच्या छत्रपर बरोबर लांबी गुणिले रुंदी, आयताच्या छत्रपर बरोबर लांबी गुणिले रुंदी. जुन्या 500च्या 15 नोटा, जुन्या 500च्या 15 नोटा, खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा, खरेदी वजा विक्री बरोबर होईल. आपल्या देशाची प्रमुख आता राष्ट्रपती, आपल्या देशाची प्रमुख आता राष्ट्रपती. तिन्ही बाजूंची बेरीज त्रिकोणाची परिमिती, तिन्ही बाजूंची बेरीज त्रिकोणाची परिमिती. माझं नाव बुशरा शाहीद तिस्ती, माझं नाव बुशरा शाहीद तिस्ती. मी उखाण बोलताय, मी उखाण बोलताय. गोड म्हणजे स्वीट, गोड म्हणजे स्वीट, खडू म्हणजे बिटर, खडू म्हणजे बिटर. 100 सेंटीमीटर होते, 100 सेंटीमीटर होते, 1 मीटर, 1 मीटर. जीवाला जातात तास करा मित्र, गणित जोडा माझं सूत्र. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी, आई त्याचे क्षेत्र बरोबर लागले लांबी आणि रुंदी. खोप्यात
ठोपा सुगरणीचा ठोपा विक्री केलेली ओवींना पाका केसाचा मारलाय आर्मी का शून्याच्या शेजारी आली थंडीच्या दिवसात आम्ही गाठात शिटत हजार मीटर होते 1 किलोमीटर सुंदर असे गणिताचे उखाणे या ठिकाणी बालचमूंनी सादर केले. आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशाला भारतीय संस्कृतीचा वसा लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठोबा. वारकरी आषाढी कार्तिकी एकादशीला चंद्रभागेमध्ये स्नान करून माऊलीचे दर्शन घेऊन विठू माऊलीच्या गजरात मंत्रमुग्ध होतात. अशा विठुरायाला एकट्याला संसार केले ना म्हणून सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी यावे यासाठी रखमाईला साकडे घालण्यासाठी येत आहेत. इयत्ता पहिलीचे बालचमू आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय सौ साये मॅडम यांनी. येत आहेत रखुमाई रखुमाई हे गीत घेऊन आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय सौ साये मॅडम इयत्ता पहिलीचे विद्यार्थी. 1 2 3 माऊली
अतिशय छान. या गीताच्या सादरीकरणानंतर एक भारत माता थीम गीत आपल्यासमोर सादर होत आहे. भारत माता ही लावण्याची खाण आहे आणि आपला हा भारत देश विविधतेने नटलेला आहे. विविध भाषा, वेशभूषा, विविध संस्कार, देशासाठी झटणारे जवान, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतात. आणि अशा भारत मातेच्या कुशीत आपला जन्म झाला. खरोखर आपण भाग्यवान. म्हणून या भारत मातेसाठी म्हणावं वाटतं, भारत माता माझी लावण्याची खान हो, गाईन तिचे गान मी, गाईन तिचे गान. सर्वस्वाचे दान करीन मी, सर्वस्वाचे दान मी, घेतो आज मी आन, घेतो आज मी आन. भारत माता माझी लावण्याची खान. हे जरी वास्तव असलं तरी आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की काही चांगल्या गोष्टींचा आज ऱ्हास होताना दिसतो. चांगल्या गोष्टीपासून आपण कुठेतरी दूर चाललो ही खंत या ठिकाणी मनात निर्माण होते. आणि हीच खंत या थीम गीतातून व्यक्त करत आहे यंदा तिसरेचे बालचमो आणि यांना मार्गदर्शन केलंय श्री पाठक सर. सादर आहे भारत माता थीम गीत. 1 2 3 स्टार्ट. धरती माँ को क्या दिया? जिस जहरीले
मनोरंजन कर रहे हैं। मेरे बच्चे तो फिर तुम पछताओगे। नेचुरल फार्मिंग न हुई तो हाथ धरे रह जाओगे। आकाश शोषण कौन है करता, कौन है मिट्टी से सिखाता, जब से जैविक खाद को छोड़ा, खुशहाली से नाता तोड़ा। अभी न संभले मेरे बच्चे तो फिर तुम पछताओगे, तो फिर तुम पछताओगे। लेकिन धरती माँ, आपको सुरक्षित और प्रसन्न रखने का उपाय क्या है? एक ही उपाय है, धरती एक, परिवार एक, भविष्य एक। इस मूल मंत्र को आत्मसात कर लो। खूप सुंदर अशी थीम या ठिकाणी सादर करण्यात आली इयत्ता तिसरीच्या वर्गाकडून आणि या थीमसाठी मार्गदर्शन केलं होतं श्री पाठक सर यांनी। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 70 ते 90व्या दशकापर्यंत ज्यांनी राज केलंय ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे। लक्ष्मीकांत बेर्डे म्हटल्यानंतर चित्रपटामध्ये खळखळून हसणं हेच आपल्याला आठवतंय। त्यांची अभिनय कला आणि त्या अभिनय कलेतून घडून येणारा जो विनोद आहे त्या विनोदातून आपण आकर्षित होतोय। प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा वसाच त्यांनी जणू घेतलाय। त्यांची सिनेसृष्टीतील ठेवलेलं पाऊल व त्यांची कामगिरी ही विस्मरणीय अशी आहे। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं, या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा प्रवास राहिला। अशा या कलाकाराने 16 डिसेंबर 2004 रोजी जगाचा निरोप घेतलाय। अशा या कलाकाराला मानवंदना देण्यासाठी येत आहे इयत्ता 4थीचे विद्यार्थी आणि या 4थीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय श्री कारंडे सर यांनी। तर बघूया हे लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक मानवंदना। 1 2 3 स्टार्ट। जरा लक्षात ठेवा, कुणी पूजा आणि दुर्गा झाली हमाली, जाने भार मागिला भाला त्यात विचार, अरे असेल जिथे हिंमत नमते दिशाचा। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं। हा राजा आता होणार आहे मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं।
16 डिसेंबर 2004ला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक निखळलेला तारा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानवंदना देण्यासाठी या गीताचं सादरीकरण केलेलं होतं. एका काल्पनिकतेवर आधारलेला चित्रपट, तो चित्रपट म्हणजे मिस्टर इंडिया. 1987 मध्ये या चित्रपटाने स्पष्ट संकेत दिले होते की आता समोर असलेली हाडामासाची माणसं सुद्धा अचानक गायब होऊ शकतील आणि त्यानंतर पुन्हा अवतरूही शकतील. यावरच आता 1987ला चित्रपट आला तो म्हणजे मिस्टर इंडिया. आणि या मिस्टर इंडिया चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय ठरली. त्यातीलच एक गाणं हवा हवाई घेऊन येत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आणि यांना मार्गदर्शन केलंय श्री कोळी सर यांनी. चित्रपट आहे हवा हवाई, गीत आहे हवा हवाई आणि चित्रपटाचं नाव आहे मिस्टर इंडिया. सादर करत आहे इयत्ता दुसरीचे बालचमू आणि या बालचमूंना मार्गदर्शन केलंय श्री कोळी सर यांनी. चित्रपट आहे मिस्टर इंडिया, गीत आहे हवा हवाई. 1 2 3 स्टार्ट. अतिशय सुंदर नृत्य या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केलंय आणि या नृत्यासाठी मार्गदर्शन केलं होतं श्री कोळी सर यांनी. प्रत्येकाला हे विश्व जिने दाखवले ती म्हणजे आई. आज आईवर विविध कथा, कादंबरी, कविता, चित्रपट निर्माण झालेले आहेत. ज्याच्यावर आईचे छत्र असते तो व्यक्ती खरा भाग्यवान मानला पाहिजे.
आई जी जी काम करते त्या प्रत्येक कामाची आठवण होताच तिचे रूप समोर येते। मायेचे प्रसंग पाहताच जसे वासराला चाटणारी गाय तिच्या आईचे रूप दिसत असते, अनवाणी पायाने काट्या